एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच कार्यक्रमात बघायला मिळालेले आहेत। बारामतीतील उद्घाटन सोहळ्यामध्ये हे दोन्ही नेते एकत्र आलेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय सध्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे आपल्याला एकत्र बघायला मिळत आहे। बारामतीमधली दृश्य आपण बघतोय। बारामतीत एका उद्घाटन कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये हे दोघही नेते एकत्र आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय बारामतीमधली दृश्य आहेत। बारामतीत उद्घाटन सोहळ्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। या दोघांच्यात काही संवाद होतो का, चर्चा होते का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। जितेंद्र, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आपल्याला एकाच कार्यक्रमात बघायला मिळत आहेत, काय अधिकची माहिती आहे? अमित, आपण बघितलंय की आज बारामतीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांची पाहणी करण्याकरता दौरा केला होता। त्यानंतर सकाळी 8 ते दुपारी साधारणतः 12:30 वाजेपर्यंत त्यांनी जनता दरबार भरवला होता, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। परंतु आता सुप्रिया सुळे ह्या देखील बारामतीमध्ये त्यांनी दौरा आटोपून या ठिकाणी जी महावितरण कंपनीचं जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि एकाच ठिकाणी दोन्ही पवार कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता आपण सर्वांनाच याच्या आश्चर्याचं म्हणजे चर्चा उदाहरण आलेलं आहे की नक्की दोघांमध्ये चर्चा होती का। आणि आपण बघितलं होतं की गेल्या 8-10 दिवसापूर्वी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी भाकीत केलं होतं की जे काही झालंय ते विसरून दोन्ही पवारांनी एकत्र आलं पाहिजे। आता या संदर्भात अजितदादा आणि बहिणीमध्ये संवाद होतोय का, काय चर्चा होती, निश्चित काय चर्चा होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।